सहारा एंटरप्राइजेस, तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं शहरातल्या महिला आणि युवतींच्या उन्नतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी शहरातल्या महिला वर्गानं भरघोस प्रतिसाद दिला असून या ठिकाणी अनेक घरगुती वापराच्या तसंच इतर विविध खरेदी विक्रीचे स्टॉल्स देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. तर आज सायंकाळी 4 वाजता नाट्यगृहात फक्त महिलांसाठी भव्य लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिला बचत गट तसंच उद्योजक महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री, 4 दिवस विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी रविवारी सकाळी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. शहरात विशेष कामगिरी केलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला. त्यानंतर फक्त महिला आणि मुलींसाठी लाठीकाठी, तलवारबाजी आणि मल्लखांब या पारंपरिक क्रीडा प्रकारांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज महिला महोत्सवमध्ये अतिशय महिलांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. मी स्वतः इथं सर्व स्टॉलवर व्हिजिट दिलेली आहे. त्यामध्ये अनेक स्टॉलमध्ये इन्व्हिटेशन ज्वेलरी असू दे, साड्यांचे स्टॉल असू दे, खाण्यांचे स्टॉल असू दे, अशा अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉलसुद्धा भरपूर आहेत. अतिशय चांगलं उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळालेला आहे. माझी इचलकरंजीच्या तमाम महिला वर्गांना आणि सर्वांनाच विनंती आहे की उद्यासुद्धा अनेक कार्यक्रम इथं होणार आहेत. लावणीचा कार्यक्रम होणार आहे, पाककलेचा कार्यक्रम होणार आहे, रक्तदानाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर इचलकरंजीच्या तमाम जनतेनं या सर्व स्टॉलला इथं व्हिजिट करावी अशी मी विनंती करतो. संध्याकाळी वारसा लोककलेचा या सांस्कृतिक कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमाला शहरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. तर सोमवारी सकाळी स्त्री सशक्तीकरण या विषयावर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यानंतर दुपारच्या सत्रात होम मिनिस्टर हा लोकप्रिय मनोरंजन कार्यक्रम पार पडला. मंगळवारी सकाळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय. यासोबतच महिलांसाठी पाककला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. सकाळी 11 वाजल्यापासून रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय. मंगळवारी सायंकाळी 4 ते 8 या वेळेत फक्त महिलांसाठी भव्य लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमासाठी शहरातल्या महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन महानगरपालिका आणि महिला आणि बालकल्याण समितीच्या वतीनं करण्यात आलंय. दरम्यान बुधवारी सकाळी 11 वाजता महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, स्पॉट गेम्स आणि बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलाय. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता व्यंकोबा मैदान इथं मुलींसाठी भव्य निकाली कुस्त्यांचं आयोजन देखील करण्यात आले. या परिसरात अनेक घरगुती वापराच्या वस्तूंचं खरेदी विक्री स्टॉल्स देखील उपलब्ध करण्यात आले असून यात लहान मुलांची खेळणी, संसारोपयोगी साहित्य, भांडी, कपडे, महिलांसाठी लागणारे दागिने, बॅग तसंच गणेशोत्सव काळात घरगुती गणपतीसाठी लागणारं डेकोरेशन यांसह विविध प्रकारचे लोणचे, चटणी तसंच देवघरातील कापूर, अगरबत्ती, महिलांसाठी लागणारे मेकअप साहित्य, घर सजावटीसाठी लागणारं साहित्य, यामध्ये तोरण, लाईट आणि अन्य साहित्य तसंच लहान मुलांची कपडे, खेळणी, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ यासोबतच अनेक स्टॉल्स शहरवासियांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेत. नमस्कार, मी दीपा संजय सातपुते. बरेच वर्षांनंतर म्हणजे जवळजवळ 5-6 वर्ष नंतर सुद्धा अचानक एवढं ठरलं की सगळीकडे स्टॉल लावायचं, हे करायचं. ते ना आता अचानक ठरल्यामुळं तरीसुद्धा इतकी सोय सुंदर केलेली आहे. सगळं नगरसेवकांना
सर्वप्रथम मी नवीन सगळ्या नगरसेवकांना शुभेच्छा देते आणि त्यांच्याकडून हा पहिलाच प्रोजेक्ट एवढा मोठा सुंदर झालेला आहे, तर इथूनही पुढं त्यांनी खूप चांगलं काम करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि त्यांनी इतकी सुंदर सोय कमी वेळेत कमी सगळ्या पैशामध्ये आम्हाला एवढी सुंदर सोय करून दिली. लाईट, पंखे, स्टॉल सगळे सुंदर, अगदी खूपच सुंदर झालेलं आहे नियोजन. यासाठी मी सर्व नगरपालिकेचे नगरसेवकांचे महानगरपालिकेचे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. ज्या ठिकाणी महिला महोत्सव निमित्त आज जे महिलांच्यासाठी एक्झिबिशन खुलं करण्यात आलेलं आहे, हे आम्ही गेले 6-7 वर्ष झालं आम्ही हे मिस केलेलं आहे. परत ह्या सगळ्या नगरसेवकांनी मिळून हा कार्यक्रम सुरू केला, त्याबद्दल प्रथम त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करते. परत महिलांना एकत्रित करून महिलांच्यासाठी हे वेळेतनं वेळ काढून आपल्या कामातून महिला या ठिकाणी येऊन प्रत्येक महिलांना चांगल्या पद्धतीनं सहकार्य करत आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर जाऊन प्रत्येक खरेदी, खाण्याचे स्टॉल असतील, काही ज्वेलरी असतील, प्रत्येकाची कला या ठिकाणी सादर करण्याचं जे नगरपालिकेनं त्यांना हे केलेलं आहे, व्यवस्था केलेली आहे, त्याबद्दल नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचं अभिनंदन आणि कौतुक करते. खरेदी करताना कसं वाटलं? आज 7 वर्षानं खरेदी करताना दुकानात काय रोजचीच खरेदी होत असत्या, त्यामुळे एवढं काय वाटत नव्हतं. पण आज ह्या स्टॉलवर सगळ्या महिला मंडळ ज्यावेळेला आपलं कला सादर करत असताना त्यांच्याकडून खरेदी करताना फार कौतुक आणि फार चांगला अनुभव या ठिकाणी येत आहे. यासाठी शहरातून वाढता प्रतिसाद मिळतोय. त्याचबरोबर खरेदी विक्रीची हजारोंची उलाढाल देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतीये. तर केवळ 2च दिवस शिल्लक असल्यानं मोठ्या संख्येनं भेट देण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. त्याचबरोबर आज सायंकाळी 4 वाजता नाट्यगृहात फक्त महिलांसाठी भव्य लावणीचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाला शहरातल्या महिला आणि युवतींनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं देखील आवाहन करण्यात आलंय. दरम्यान काल संध्याकाळी होम मिनिस्टर कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. विविध खेळ घेण्यात आले. या सर्वांचा मनमुराद आनंद महिलांनी घेतला. तर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिला नगरसेविकांनी तसंच महिलांनी एकत्र येत नृत्य सादर करत आपला आनंद व्यक्त केला. महानगरपालिकेने स्टॉल जे लावल्यात त्यांनी खरंच स्टॉलच्या म्हणजे जे स्टॉल लावल्यात त्यांना सोय, पाण्याची, लाईटीची सगळी सोय छान केल्या. ग्राहकांचा प्रतिसाद पण छान आहे, कालच्यापेक्षा आज पण छान आहे. आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला. महिला महोत्सव घेतलाय, पहिलीच महापालिका झाली आणि पहिल्यांदाच तुम्ही स्टॉल लावताय, कसं वाटतं? एकदम छान वाटतंय. नगरसेविका ताईंनी ते सगळ्यांनी आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला आहे. प्रचंड ग्राहकांचा पण प्रतिसाद आहे. आम्ही खुश आहे, छान आहे, समाधानी आहे, खुश आहे. महानगरपालिका महिला महोत्सव होते, कशी खरेदी केली आणि काय वाटलं? नमस्कार, मी पूजा सागर सातपुते. नियोजन फार सुंदर आहे, कमी वेळेत फार सुंदर नियोजन केलेलं आहे. प्रतिसाद पण लोकांचा भरपूर वाटत आहे. आणि कसं आहे, एवढ्या कमी वेळेत ह्यांनी जे नियोजन केलं आहे ते एकदम मस्त झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी पहिले महापौर आहेत, लगेच ठरवून लगेच केलं, त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे आणि महानगरपालिका असल्यामुळं महापौर आणि नगरसेविका सगळ्यांचे धन्यवाद. खरेदी करताना कसं वाटलं? एकदम मस्त, दर कमी आहेत, रिजनेबल आहेत, सगळं व्यवस्थित छान नियोजन केलेलं आहे. आणि कसं आहे, सगळे स्टॉल नवीन नवीन आहेत. ह्यावेळेस सगळं नवीन नवीन बघायला मिळायला लागलं, त्यामुळं सगळं एका छताखाली सगळं आहे, त्यामुळं मस्त वाटायला लागलं.